वा मस्तच. स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये. आज आपण दुधी भोपळ्यापासून वड्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत. अगदी घरातील उपलब्ध आणि मोजक्या साहित्यामध्ये, आणि तेही खूप खमंग, खुसखुशीत आणि कुरकुरीत लागतात ह्या वड्या. आपण भाजी तर नेहमीच खातो, पण भाजीपेक्षा वेगळा काहीतरी प्रकार म्हणून मी पहिल्यांदाच या वड्या करून पाहते. तर तुम्ही नक्कीच या रेसिपीला लाईक करा. चला तर मग आपण साहित्य पाहूया. तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. हा दुधी भोपळा आहे, ताजाच आहे, फ्रेश मार्केटमधून आत्ताच आणलेला. आणि आता त्याच्यासाठी लागेल आपल्याला बारीक रवा लागेल अर्धी वाटी, चणा डाळीचं पीठ आहे, हरभरा डाळीचं पीठ हे एक जरा मोठी वाटी भरून घेतलेलं आहे. तेल लागेल थोडंसं आपल्याला, चवीनुसार मीठ लागेल, हळद लागेल, कोथिंबीर, आणि हे लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि थोडेसे जिरे याचं मी वाटण बनवून घेतलेलं आहे ते आहे. चला तर मग आपण आता हा दुधी भोपळा आहे त्याचा आपण साल काढून घेऊया. हे या पद्धतीने आपल्याला असं साल काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित भोपळा खिसून पण घ्यायचा आहे. हे पहा, आता साल काढून झालेला आहे. आता आपण खिसणीने खिसून घेऊया. हे असे या पद्धतीने आपण भोपळा व्यवस्थितपणे आपला खिसून घ्यायचा आहे. कोवळा भोपळा आहे, यामध्ये जास्त बिया वगैरे नाही आहेत, त्यामुळे मी असा व्यवस्थितपणे खिसून घेते. मध्ये जर बिया असतील ना, कोवळा नसेल ना, तर मग वरचंच फक्त हे खिसून घ्या, मधला भाग घेऊ नका. पण कोवळा असेल तर मग घ्यायला काहीच हरकत नाही. चला तर मग आपण या पद्धतीने हा भोपळा व्यवस्थित खिसून घेऊया. हे पहा, आता आपला भोपळा हा असा छान खिसून झालेला आहे, पण यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी आहे. तर आता त्यातलं पाणी आपण काढून घेऊयात, कारण खूप जास्त प्रमाणात पाणी असेल तर मग ते खूप लगदा झाल्यासारखं होणार. त्यासाठी आपण हे थोडं थोडं घेऊन असं पाणी त्यातलं काढून घेऊया. खूप पाणी आहे यामध्ये. हे पहा, या पद्धतीनं आपण हे पाणी काढून घेऊयात. हे पहा, आता आपलं हे पाणी काढून झालेलं आहे. हे पहा, या पद्धतीने भरपूर पाणी निघालेलं आहे. आता आपण त्यामध्ये हे साहित्य घालून घेऊया. मी इथे बारीक रवा घेतलेला आहे. तुम्ही रवा घ्या किंवा मग तांदळाचं पीठ वापरलं तरी देखील चालेल. तांदळाच्या पिठाने पण वड्या आपल्या खूप अशा कुरकुरीत बनतात. आता आपण हे रवा घालून घेतलेला आहे. आपण आता बेसन पीठ घालून घेऊ. आवश्यकतेनुसार घालून घ्यायचं आहे, एकदम नाही घालायचं. खीस केवढा आहे त्या पद्धतीनं आपण घालून घ्यायचं आहे. थोडं थोडं करूनच घालूया. तर यामध्ये हळद, चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. ही प्रोसेस पटकन करायची आहे, कारण भोपळा काळा पडण्याची शक्यता असते. थोडीशी आपण जिरेपूड घालून घेऊयात. धनेपूड असेल तुमच्याकडे तर तुम्ही नक्की घालून घ्या धनेपूड सुद्धा. माझ्याकडची धनेपूड आता सध्या संपलेली आहे. आणि हे लसूण, मिरची, थोडेसे जिरे आणि कोथिंबीर यांचं वाटण आहे. मिरची तिखट आहे, तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार तिखटाच्या प्रमाणानुसार घालून घ्या. आणि भरपूर अशी आपण यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आणि आता हे सर्व व्यवस्थितपणे असे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. खूप छान होतात या वड्या. हे या पद्धतीने आता आपण मिक्स करून घेऊया. तुमच्याकडे तांदळाचे पीठ नसेल तर मग तुम्ही रवा घाला. दोन्हीपैकी काहीही घातलं तरी पण वड्या आपल्या कुरकुरीत आणि मस्त होतात. या पद्धतीने आपण हे याच पाण्यामध्ये हे मॉइश्चर असतं भरपूर, त्यामध्येच आपण हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. अगदी गरज पडली तर एखाद दुसरा चमचा यातलंच पाणी आपण घालून घ्यायचं आहे. आपल्याला वाटलं की आता फार कोरडं होतं आहे तरच आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून हे ओलसर करून घ्यायचं आहे. या पद्धतीने हे आता आपण असे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. थोडासा तेलाचा हात घेऊयात आपण लावून, म्हणजे हे पीठ आपल्या हाताला जास्त चिकटणार नाही. आता या पद्धतीने आपलं बनवून झालेलं आहे, पाहू शकताय. मी इथे या चाळणीला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. त्यामध्ये आता हा गोळा असाच आपण ठेवूया.
तेलाचा हात घ्यायचा आहे आणि व्यवस्थित हे असे पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे हे व्यवस्थित असे एकसारखे झाले की वड्या पण एकसारख्या छान अशा आपल्या वाफून आणि व्यवस्थित होतात. मग हे पहा या पद्धतीने. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यावरती थोडेसे असे तीळ घालून घेऊ शकता. मी पण थोडेसे तीळ घालून घेणार आहे. थंडीच्या दिवसात तीळ हे वेगवेगळ्या पदार्थांमध्ये आपण वापरून खात असतो आणि पौष्टिक असतं. हिवाळ्यामध्ये तर खूपच छान आहे ते, त्यामुळे आपण तिळाचा वापर करायचा आहे. आता हे आपले व्यवस्थित स्प्रेड करून झालेले आहे. मी इथे एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, त्यावरती आता आपण हे ठेवूया आणि त्यावरती एक झाकण ठेवूया. हे पहा या पद्धतीने आपण एक झाकण ठेवूया आणि आता हे आपले एक साधारणतः 15-1 मिनिट छान असे वाफू देऊया मीडियम गॅसवरती. तर आता 10-1 मिनिट झालेले आहे. आपण बघूयात झाल्या असतील तर मग आपण थंड करायला ठेवूया. आपण सुरीनं असं चेक करून पाहूया. हे पहा सुरी आपली क्लीन आलेली आहे, अजिबात कुठंच चिकटलेलं नाही आहे. तर आता आपण गॅस बंद करूयात आणि हे थंड करायला ठेवूया. हे पहा आता आपल्या वड्या व्यवस्थितपणे थंड झालेल्या आहेत आणि मी त्या काढून घेतलेल्या आहेत. आता आपण कट करून घेऊयात. तुम्हाला छोटे पीस हवे असतील तर तुम्ही छोटे कट करून घ्या. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कट करून घेऊ शकता. आपण आता या पद्धतीने असे कट करून घ्यायचे आहे आणि तेलावरती आपण फोडणी देऊयात एक. आता मी इथे कढई गरम करायला ठेवली होती. आपण त्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. खूप जास्त तेल नाही घालायचं, थोडं घातलेलं आहे मी. एक अर्धी पळी तेल घातलेलं आहे आणि आपण त्यामध्ये आता मोहरी घालून घेऊयात. मोहरी तडतडली ना की मग आपण त्यामध्ये थोडेसे 1 चमचाभर जिरे घालून घ्यायचं आहे आणि कढीपत्ता. ते व्यवस्थित आपण तेलामध्ये फ्राय करून झाले की आपण या कट केलेल्या वड्या आहेत आपण त्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. तुम्ही वड्या एका ताटामध्ये काढून वरून जरी तडका दिला तरी देखील चालेल, पण मी या पद्धतीने तडका देते कारण सगळ्या वड्यांना तेल आणि मोहरी हे ते सगळं व्यवस्थित लागलं जातं आणि वड्या पण अशा छान कढईमध्ये खरपूस अशा परतल्या जातात. त्यासाठी मी या वड्या कढईमध्ये अशा परतून घेते. गॅस आपला थोडासा मीडियम करायचा आहे आणि एक 2 ते 3 मिनिट आपण या मीडियम गॅसवरती ह्या थोड्याशा होऊ देऊया. तर हे पहा आता आपली वडी बनवून अशी तयार झालेली आहे. खूप खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत लागते ही वडी. मैत्रिणींनो, तुम्हाला जर ही भोपळ्याची वड्यांची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या देखील मला नक्की कळवा. सुनीता सिंपल कुकिंग या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा. धन्यवाद.